नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या आरोग्य सेवक भरतीचा जो काही 20 जुलै 2024 रोजी पेपर झालेला आहे, तर तो आज आपण पाहणार आहोत। तर ही व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला असा विचारण्यात आला होता, खालीलपैकी कोणता शास्त्रज्ञ हे अनुवंशशास्त्रज्ञाचा जनक म्हणून ओळखला जातो। तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, ग्रेगर मेंडल हा शास्त्रज्ञ अनुवंशशास्त्राचा जनक म्हणून ओळखला जातो। प्रश्न क्रमांक दुसरा, खालीलपैकी कोणता नैसर्गिक वायूचा मुख्य घटक आहे। तर ऑप्शन क्रमांक 2, मिथेन हा नैसर्गिक वायूचा मुख्य घटक आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, 12 अंश सेल्सिअस तापमानावर पाण्याची भौतिक अवस्था काय असते। तर ऑप्शन क्रमांक 4, स्थायू ही 12 अंश सेल्सिअस तापमानावर पाण्याची भौतिक अवस्था असते। प्रश्न क्रमांक चौथा, खालीलपैकी कोणता धातू हा उच्च तापमानालाही ऑक्सिजनवर अभिक्रिया देत नाही। तर ऑप्शन क्रमांक 3, चांदी हा जो धातू आहे, तर तो धातू उच्च तापमानालाही ऑक्सिजनवर अभिक्रिया देत नाही। प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याची अणुत्रिज्या ही सर्वात लहान आहे। तर ऑप्शन क्रमांक 2, क्लोरीन या मूलद्रव्याची अणुत्रिज्या ही सर्वात लहान आहे। प्रश्न क्रमांक 6, 4 अंश सेल्सिअस तापमान असलेल्या पेलाभर पाण्याला जर तुम्ही 0 अंश सेल्सिअस तापमानापर्यंत थंड करत गेल्यास त्यावर काय परिणाम होईल। तर ऑप्शन क्रमांक 3, 4 अंश सेल्सिअस तापमान असलेल्या पेलाभर पाण्याला जर तुम्ही 0 अंश सेल्सिअस तापमानापर्यंत थंड करत गेल्यास तर त्यावर पाण्याचे प्रसरण हे परिणाम होईल। प्रश्न क्रमांक 7, एरिस्टॉटल यांनी वापरलेल्या प्राण्याच्या वर्गीकरणाच्या पद्धतीला काय म्हणतात। तर ऑप्शन क्रमांक 1, कृत्रिम पद्धत हे एरिस्टॉटल यांनी वापरलेल्या प्राण्याच्या वर्गीकरणाला म्हणतात। प्रश्न क्रमांक 8, हॅलोजन गटातील कोणते मूलद्रव्य हे स्थायू अवस्थेत असते। तर ऑप्शन क्रमांक 4, आयोडीन हे मूलद्रव्य हॅलोजन गटातील स्थायू अवस्थेत असते। प्रश्न क्रमांक 9, द्रवामध्ये उष्णतेचा सुवाहक खालीलपैकी कोणता असतो। तर ऑप्शन क्रमांक 3, पारा हा द्रवामध्ये उष्णतेचा सुवाहक असतो। प्रश्न क्रमांक 10, इंद्रधनुष्य हे कशाच्या परिणामामुळे दिसते। तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, अपवर्तन आणि प्रकाशाच्या अपसरणामुळे इंद्रधनुष्य दिसते। प्रश्न क्रमांक 11, अंतर्वक्र अर्शातून परावर्तित होणारा किरण हे मुख्य नाभीतून केव्हा जाते। तर ऑप्शन क्रमांक 2, अंतर्वक्र अर्शातून परावर्तित होणारा किरण हे मुख्य नाभीतून जेव्हा अपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असेल तर किरण हे मुख्य नाभीतून जाते। प्रश्न क्रमांक 12, ब्युटेनचे रेणुसूत्र पुढीलपैकी काय आहे। तर ऑप्शन क्रमांक 2, C4H10 हे ब्युटेनचे रेणुसूत्र आहे। प्रश्न क्रमांक 13 पहा, टिंबटिंब हा दुर्मिळ प्रजातीतील प्राणी आहे। तर ऑप्शन क्रमांक 4, कस्तुरी मृग हा दुर्मिळ प्रजातीतील प्राणी आहे। प्रश्न क्रमांक 14, संघनन म्हणजे पुढीलपैकी काय होतो। तर ऑप्शन क्रमांक 3, संघनन म्हणजे वाफेचे द्रवामध्ये रूपांतर होते। प्रश्न क्रमांक 15, पाण्याचा उत्कलनांक सेल्सिअसमध्ये टिंबटिंब इतका असतो। तर ऑप्शन क्रमांक 1, पाण्याचा उत्कलनांक सेल्सिअसमध्ये 100 अंश सेल्सिअस इतका असतो। प्रश्न क्रमांक 16, दिशादर्शक उपग्रह कोणता आहे। तर दिशादर्शक उपग्रह हा IRNSS हा आहे। प्रश्न क्रमांक 17, प्रथिनाच्या पचनानंतर हाडामध्ये कोणती अमिनो आम्ल तयार होतात।
तर ऑन्सिन हे अमिनो आम्ल हे प्रथिनाच्या पचनानंतर हाडामध्ये तयार होतात. प्रश्न क्रमांक 18. आसाममध्ये जोरहाट येथील कोकिलामुख येथील जंगलाला काय म्हणतात? तर मोलाई जंगल असे कोकिलामुख येथील जंगलाला म्हणतात. प्रश्न क्रमांक 19. कोणत्या भिंगाचा चष्मा वापरून निकट दृष्टिता दोषाचे निराकरण करता येते? तर अंतर्गोलीय भिंगाचा चष्मा वापरून निकट दृष्टिता दोषाचे निराकरण करता येते. प्रश्न क्रमांक 20. रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत? तर पहा, अभिक्रियकारचे स्वरूप, कणांचा आकार, सहनती, तापमान, उत्प्रेरक हे रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करणारे घटक आहेत. प्रश्न क्रमांक 21. वस्तूचे स्थान कोठे असेल तर बहिवक्र भिंगात मिळणारी प्रतिमा ही खूपच लहान असते? तर अनंतावर वस्तूचे स्थान असेल तर बहिवक्र भिंगात मिळणारी प्रतिमा ही खूपच लहान असते. प्रश्न क्रमांक 22 पहा, फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम काय सांगतो? तर पहा, फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम, आपल्या उजव्या हाताचा अंगठा, तर्जनी आणि मधले बोट एकमेकास लंब राहतील अशी ताणा. जर तर्जनी चुंबकीय क्षेत्राच्या दिशेस आणि अंगठा विद्युत वाहकाच्या गतीच्या दिशेस असेल तर मधले बोट प्रवर्तित विद्युतधारेची दिशा दाखवते. हा फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम सांगतो. प्रश्न क्रमांक 23. स्थिर तापमानास द्रवाचे रूपांतर वायूमध्ये होत असताना शोषल्या गेलेल्या उष्णतेला काय म्हणतात? तर बाष्पनाचा अप्रकट उष्मा असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 24. मूलपेशी ठेवलेल्या कुप्याचे जतन हे द्रवरूप नायट्रोजनमध्ये कोणत्या तापमानाला केले जाते? तर मूलपेशी ठेवलेल्या कुप्याचे जतन हे द्रवरूप नायट्रोजनमध्ये 135 अंश सेल्सिअसपासून 190 अंश सेल्सिअस तापमानाला केले जाते. प्रश्न क्रमांक 25. केपलरच्या ग्रहाच्या गतीविषयकचा दुसरा नियम काय सांगतो? तर पहा, केपलरचा दुसरा नियम असा सांगतो की कोणत्याही ग्रहाला सूर्याशी जोडणारी रेषा वेळेच्या समान अंतराने समान क्षेत्र फिरवते. हा नियम ग्रह सूर्यापासून जवळ असताना ते सूर्यापासून दूर असताना ते मंद गतीने फिरताना दिसतात या निरीक्षणातून आलेलं आहे. तर हा केपलरचा ग्रहाच्या गतीविषयकचा दुसरा नियम आहे. प्रश्न क्रमांक 26. चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे काय होते? तर चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे भरती आणि आहुती येते. प्रश्न क्रमांक 27. वस्तुमान म्हणजे काय? तर वस्तुमान म्हणजे कोणत्याही वस्तूचे वस्तुमान म्हणजे त्यामध्ये असलेल्या द्रव संचयाचे मापन होय. प्रश्न क्रमांक 28. वजन म्हणजे काय? तर वजन म्हणजे एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आकर्षित करते त्या बलाला वजन असे म्हणतात.